क्या बात आहे. ताट पाहूनच कसं मन प्रसन्न होतं, असंच व्हायला पाहिजे. छान ताक आहे, कटाची आमटी आहे, त्याच्याबरोबर पुरणाची पोळी आहे, साधं वरण भात, तूप, त्याबरोबर बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी, त्याच्यानंतर डाळ दोडक्याची भाजी, लिंबू आहे, पापड आहे, त्याच्यानंतर मुळ्याची कोशिंबीर आहे, भुरका चटणी आहे, लोणचं आहे. अजून काय हवं आयुष्यात. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि श्रावण सोमवाराच्या दिवशी उपवास सोडताना काय करावे प्रश्न असतो की नाही. काहींना असतो, काहींना नसतो. पण तरी आमच्या घरी एक पूर्ण श्रावण सोमवार प्रत्येक सोमवारी काय होईल याचा एक चार्ट असतो बघा आमच्याकडे लावलेला. आणि मग त्यानुसार लोक आपापले प्लॅनिंग करतात. मला श्रावण सोमवार सोडायला फार आवडतं, कारण सकाळी छान खिचडी असते, ती थोडी खायची, भूक पोटात ठेवायची आणि 6 वाजता 6:30 वाजता उपवास सोडायचा. आजच्या उपवासामध्ये आपण थोडे इंटरेस्टिंग आयटम म्हणजे कटाची आमटी वगैरे बनवतो आहे. आणि सगळं हे जे जेवण आहे त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण मुळीचं नाही. सगळ्यात पहिले आपण तयार करू बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी. बटाटे स्वच्छ धुवून त्याच्या काचऱ्या करायच्यात आपल्याला. आणि त्यासाठी 1 2 3 4 हे सालांसकट असले ना बटाटे की त्याची मजा वेगळी असते. यानंतर दुसरी भाजी आहे ही दोडक्याची. तर हे दोडके जे आहेत हे पहिले असे सोलून घ्यावे. याची साल सोलून याची काही लोक चटणी बनवतात. ओके, हे असं सोलून आणि नंतर त्याला चिरून घ्यायचं. ही भाजी एवढ्या लवकर शिजते आणि याच्यामध्ये वॉटर कंटेंट्स असतात, त्याच्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज नाही आणि एक वेगळी चव असते या भाजीला. काचऱ्यांसाठी तेल, मोहरी, हिरवी मिरची, थोडी हळद, तिखट आणि थोडंसं आपलं विष्णूजींचं हिंग. आता थोडंसं का, कारण ते जास्त लागतच नाही. आणि यामध्ये बटाट्यांच्या काचऱ्या. एक टिप तुम्हाला देता येतो की ज्यावेळी असं आपण नुसत्या तेलात परतलेल्या भाज्या तयार करतो तर तेलामध्ये जेव्हा आपण हळद तिखट वगैरे घालतो, मोहरी फुटल्यानंतर तेल म्हणजे गॅस बंद करा, मग त्याच्यामध्ये हळद तिखट हिंग जे काय घालायचं ते घाला, म्हणजे ते जळत नाही. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये जसं या काचऱ्या टाकल्या तर एकदम तेल उडत नाही. शांतपणे करायचं, भाजी छान होते. आता पुन्हा गॅस सुरू करायचा आणि गॅस सुरू केल्यानंतर यामध्ये घालू आपण चवीनुसार मीठ. चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आणि मीठ घालून याला एकदा परतवायचं असं आणि एक फक्त पाण्याचा शिपका मारायचा. बटाट्याची भाजी शिजते आहे. पण आजचा जो सोमवार आहे श्रावण सोमवार, तर यात पुरणाचा नैवेद्य असतो. मग पुरणाची पोळी असते, मग कटाची आमटी. आपण कटाची आमटी करू. त्यासाठी सुकं खोबरं आपण ह्याला छान भाजून घेऊ. हे खोबरं छान जाळून घ्यायचं. अर्धवट जळलं की आपल्याला वापरायचं मिक्सरमध्ये. हे खोबरं, त्यानंतर आलं, धने, काळी मिरी, थोडं पाणी घालून याला छान वाटून घेऊ. आणि कटाच्या आमटीसाठी तेल, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, खरं तर कटाची आमटी तयार करताना डाळ आपण शिजवतो की नाही पाण्यामध्ये, तर ते पाणी काढून ठेवतात थोडंसं आणि मग त्याची आमटी बनवतात. पण आता ते मी पाणी काढलेलं आहे, फक्त थोडंसं पुरण घेऊन त्याची आमटी बनवतात. थोडी जिरे पावडर, थोडीशी धने पावडर. आता यामध्ये हा वाटलेला मसाला.
थोडी चिंच, चवीनुसार मीठ. आता यामध्ये गोड घालायची गरज नाही, कारण पुरण ऑलरेडी गोड आहे आणि चिंचेचा आंबटपणा. अशी सुंदर ही आमटी होते. बघायची कन्सिस्टन्सी अशी असावी. थोडे टोमॅटो, आणि अगदी थोडा माऊलीचा गोडा मसाला. आता दोडक्याची भाजी, त्यासाठी तेल, मोहरी, हिरवी मिरची, हळद, तिखट, त्याचबरोबर चण्याची डाळ. आता याचं प्रमाण जे आहे ते कसं ठरवाल की चण्याची डाळ किती आणि दोडकं किती. तर साधारणपणे 2 वाट्या जर चिरून दोडकं असेल तर अर्धी वाटी भिजवलेली चण्याची डाळ घ्यायची. भिजवलेली चण्याची डाळ म्हणजे होतं काय की दोडक्याला जे काय पाणी सुटतं त्या पाण्यात ती डाळ शिजते आणि मग अप्रतिम असा तो मजा असतो. अगदी थोडंसं एक 4 चमचे पाणी आपण यात घालू. नंतर या दोडक्यालाच पाणी छान सुटणार आहे. हा मसाला जळायला नको म्हणून आपल्याला पाणी घालायचं आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ. टोमॅटो. आता बघा हे आपण घातलेलं पाणी, टोमॅटोचं पाणी आणि आता जे दोडक्याला पाणी सुटेल ते असं मिळून ही सगळी भाजी तयार आहे. आपण झाकून ठेवू. बघायला किती पाणी सुटलं आता. आता हे पाणी जे आहे ही डाळ सोक करेल. थोडी कोथिंबीर घालू आपण. चवीनुसार गूळ, भाजी शिजत आल्यावर सगळ्यात शेवटी धने पावडर. आता तुम्ही बघत असाल की ह्याचा रस्सा सुद्धा कसा असा थोडा घट्टसर आला. क्या बात आहे. ताट पाहूनच कसं मन प्रसन्न होतं. असंच व्हायला पाहिजे. जेव्हा आपल्या समोर पुढ्यात एखादा पदार्थ येतो तर तो पाहिल्याबरोबर त्याच्या प्रेमात पडलो पाहिजे. म्हणजे ते जेवण आपण तेवढा उत्साहात करतो, आनंदात करतो आणि तो पदार्थ आपल्याला छान अजून मजेशीर लागतो, मजा देतो. तसंच हे ताट झालं आहे. छान ताक आहे, कटाची आमटी आहे, त्याच्याबरोबर पुरणाची पोळी आहे, साधं वरण भात, तूप, त्याबरोबर बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी, त्याच्यानंतर डाळ दोडक्याची भाजी, लिंबू आहे, पापड आहे, त्याच्यानंतर मुळ्याची कोशिंबीर आहे, भुरका चटणी आहे, लोणचं आहे. अजून काय हवं आयुष्यात, होयच नाही. शंभो हर. नमस्कार.